नमस्कार, मी ओमप्रकाश वडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. घनसावंगीमधून अतिशय दुर्दैवी व भयानक अशी घटना समोर येत असून मळणी यंत्रात अडकून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. तर दुसरीकडे पुतण्याबरोबरच चुलत्याचंही निधन झालंय. घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण येथे अत्यंत दुर्दैवी घटना आज 5 मार्च रोजी घडली आहे. गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. विशेष म्हणजे त्या दिवशी त्याच्या चुलत्याचाही वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार रामगावन येथील शेतकरी हरिभाऊ सुधाकर इंगोले, वय वर्ष 29, हे गुरुवारी 5 मार्च रोजी सकाळी विठ्ठलनगर वस्ती येथील शेतात गहू काढण्यासाठी ट्रॅक्टर व मळणी यंत्र घेऊन गेले होते. गहू मळणीचे काम सुरू असतानाच अचानक ते अनावधानाने चालू असलेल्या मळणी यंत्रात घेतले गेले. त्यांनाही बाहेर येण्याचा प्रयत्नही केला, मात्र यंत्राच्या वेगामुळे ते त्यातच अडकले. घटनेची माहिती मिळताच उपस्थितांनी तात्काळ मळणी यंत्रही बंद केले, परंतु तोपर्यंत मोठा अनर्थ घडला होता. या भीषण अपघातात हरिभाऊ इंगोले यांच्या कंबरेपासून वरच्या भागाला गंभीर अशी दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळतात घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित वैराळ आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष यशलोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय घनसावंगी येथे हलवण्यात आलाय. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान हरिभाऊ इंगोले हे शेतकरी चळवळीशी निगडीत व मेहनती तरुण शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने रामगावन व परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांचे चुलते वसंतराव आसाराम इंगोले, वय वर्ष 65, यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे इंगोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात व परिसरात शोककळा पसरली. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलोही करा.